का दुसरा क्वेश्चन राहतोच राईट ना. पण ठीक आहे, एन्जॉय करायचे सरप्राईज असे. ठीक आहे ना, एन्जॉय करायचे. कळतंय का? असं नाही होय भाई साहेब हे काय झालं मध्येच. राईट ना. क्वेश्चन मागितला बॉटनीचा, राईट ना, पेपर मागितला बॉटनीचा नाला झूचा. होईल कधी कधी असं होतंय, नो प्रॉब्लेम. झूच्या पेपरमध्ये कधी फिजिक्सचा क्वेश्चन आला तर काय प्रॉब्लेम नाही. आला होता का? हा का? काय प्रॉब्लेम नाही, होऊन जाऊ दे म्हणायचं, चालू देत. अल्टिमेटली नीट तर काय सगळेच ओव्हरऑल द्यायचे आपल्याला राईट ना, फिजिक्स केमिस्ट्री बायोवरती. ठीक आहे. बरं. अमन सरांचा असा विषय झाला की त्यांचं बहिणीचं मॅरेज वगैरे झालं सगळं सक्सेसफुल, बट देन त्यानंतर त्यांच्या आईची जरा हेल्थ डाऊन झाली. मग त्याने असा विचार केला की थोडंसं त्यांना सेटल वगैरे करून मेडिकेशन्स वगैरे जे काय असतं ते सगळं चेकआउट करून मग देन त्यानंतर येतो बोलत. ठीक आहे म्हटलं, मग आता नेक्स्ट मंडेला मे बी येतील. then त्यानंतर त्यांची काहीतरी सॅटर्डेचीच तिकीट होती ट्रेनची, बट ती कॅन्सल करावं लागेल कन्फर्म. आता नवीन जर का तिकीट तुम्हाला करायची म्हटली तर अवेलेबल नसते. तत्कालमध्ये भेटले तर बरं राईट ना. उद्या जायचं असेल तर आज 11 वाजता तुम्हाला बुक करावं लागतील. असं आहे. आता इमिजिएटली भेटतच नाहीत, 100 तिकीट फक्त असतात त्याच्यामध्ये, धाड धाड उडून जातात. काय माहिती आता बघू सर कसे करतात, पण मला मोस्टली वाटतं की ते नेक्स्ट मंडे पर्यंत येऊन जातील. ठीक आहे ना, तोपर्यंत मोलिक्युलर पण संपून जाईल. काय नाही संपणार. कोणता टॉपिक झाला आता? रेप्लिकेशन झालं का नाही? नाही. चालू आहे का अजून? मग एक्सपेरिमेंट सगळे, हा. आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल राईट ना. ठीक आहे, चलेगा चलेगा, नो प्रॉब्लेम. बघा, लास्ट लेक्चरला आपण आ कोणती वाली म्हणतेस? कोणती वाली म्हणतेस? हवाला. केमिकल बॉन्डिंग, 12th B2. हा मॅडम, भेटली ना? इथे दिले का काय डेट? बघा याच्यामध्ये काय. केमिकल बॉन्डिंग, अगं इथं आहे की बाई. अगं ती पण आहे ग. 12th B2 केमिकल बॉन्डिंग राईट ना. 12th B2 केमिकल बॉन्डिंग. बघा इथे दिले का, हे आहे ना. 25/9. ठीक आहे. का अजून काय? सप्टेंबर मधले, आता कुठला चालाय, डिसेंबर लास्ट. चलो आगे बडो. बघा कुठे आलं असणार आहे. कुठे गेला आपला बायोटेक्नॉलॉजी नेट्स ऍप्लिकेशन? ठीक आहे. मग लास्ट लेक्चरला आपण बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू काय असणार, ट्रान्सजेनिक अॅनिमल बद्दल कव्हर केले होते. आणि ट्रान्सजेनिक अॅनिमल्सच्या मदतीने जे काही प्रोडक्ट असणार आहेत ते पण आपण काय केलं की आयडेंटिफाय केले होते. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे इथिकल इश्यूज. बट मला काही क्वेश्चनचे बेसिकली आन्सरिंग करा. ट्रान्सजेनिक अॅनिमल्स मध्ये बरं, एक पॉईंट महत्वाची गोष्ट तुम्हाला लास्ट टाइम मी बेसिकली काय केलेलं बघा, की पर्टिक्युलरली आपण जी मोलिक्युलर डायग्नोसिस मधले एक ट्रीटमेंट बघितली राईट ना, किंवा एक आयडेंटिफिकेशन करण्याची एक प्रोसिजर डिस्कस केली. कोणती? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या बेसिसवरती आपण बाय युझिंग प्रोब केली होती राईट ना. तर त्याच्यामध्ये काही प्रोसेसेस मी स्टेप्स दिलेले आहेत, आठवते तुम्हाला? पहिली काय होती? जेलिट्रोफोरेसिस राईट ना. देन त्यानंतर आपण काय केलं होतं? डिनेचरेशन. देन सदन ब्लॉटिंग टेक्निक असणार आहे. आता त्याच्यामध्ये एक समजून घ्या, हायब्रिडायझेशन असणार आहे, मग ॲटोग्राफी असणार आहे. ओके, हायब्रिडायझेशन असणार आहे मग ॲटोग्राफी. वाय? बिकॉज सदन ब्लॉटिंग मध्ये आपण काय करतो पाहणं बघा, हे जे बेसिकली डिनेचरेशन असणार आहे तुमचे सेपरेट काय असणार आहे, स्टँड बनणार आहेत. त्यांना आपण प्लेस करणार आहे कशावरती? सदन ब्लॉट टेक्निकवरती आपण प्लेस करतोय. त्याच्यामध्ये काय करणार आहे? डीएनए आपण ऍड करतोय. सो एक डीएनए नॉर्मल आहे आणि दुसरा डीएनए तुमचा काय असणार? प्रोब असणार आहे. ज्यावेळी बाइंड होऊन जातील त्यावेळी डेफिनेटली माझा प्युअर डीएनए तर बनणार नाही, हायब्रिड डीएनए बनणार आहे. दॅट प्रोसेस वी कॉल्ड एज अ हायब्रिडायझेशन. मग देन त्यानंतर काय असणार आहे? त्या फिल्मला, त्या नायलॉन पेपरला अंडर दी काय असणार आहे, और इव्हन काय असणार आहे, एक्सरेच्या अंडर, फिल्मच्या अंडर बेसिकली आपण ऑब्झर्व करणार आहे. नॉर्मल जीन असेल तर डेफिनेटली तुम्हाला प्रोब हायलाइट होताना बघायला भेटणार आहे, बट म्युटेटेड जीन असेल तर तिथं प्रोब दिसणार नाही. बिकॉज प्रोब इज अँड काय असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी विथ म्युटेटेड जीन. राईट? हा. कशा बरोबर कॉम्प्लिमेंटरी? नॉर्मल जीन बरोबर ना. मग दिसणार आहे का तो? नाही दिसणार आहे. समजते का? म्युटेटेड जीन बरोबर तो दिसणार नाहीये. हा पॉईंट आपण कव्हर करून घेतलेला. देन आपण ट्रान्सजेनिक अॅनिमल बेसिकली डिस्कस केलं. तर ट्रान्सजेनिक अॅनिमल मध्ये मला डिझायरेबल जीन पास करायचे असेल तर मी कोणत्या वेक्टरचा यूज करू? PBR322, PUC18, PUC19. बरं, मी मायक्रो इंजेक्शनचा यूज करू शकतो का? हा, करू शकतो ना.
एवढा का विचार करते मग? हा करू शकतो राईट ना. कन्फर्म फायनल आन्सर आहे सर, लॉक किया जाए. हा. सो या केसमध्ये कसं असणार आहे, मायक्रो इंजेक्शनचा यूज करा, वाटेवर तुम्ही रेट्रोव्हायरसचा यूज करा, आरामात तुम्ही त्याच्यामध्ये डिझायरेबल जीन पास करू शकता. डिझायरेबल जीन जर का पास झाली तर डेफिनेटली तो ऑर्गॅनिझम नॉर्मलचा काय झाला, ट्रान्सजेनिक और कसं असणार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, जीएम. ऑर्गॅनिझम बेसिकली मीन इथे काय करतो की यूज करतो. नाव द नेक्स्ट कंडिशन इज नथिंग बट काय असणार की जे तुमचे ट्रान्सजेनिक अॅनिमल असणार त्यांच्यामध्ये फर्स्ट काऊ, फर्स्ट मंकी यांची नावं देण्यात ठेवा. अनदर थिंग इज दॅट काय असणार की ट्रान्सजेनिक एखाद्या अॅनिमलला बनवायचं त्याचं पर्सेंटेज माहित असू द्यात. देन त्यानंतर काय असणार की ट्रान्सजेनिक अॅनिमल मधून तुम्ही कोणकोणते बेसिकली मेडिसिन आयडेंटिफाय केले. सो मला सांगा पहिला आपण कोण घेतलं होतं? ट्रान्सजेनिक शिप घेतली. हा. राईट ना, ट्रान्सजेनिक आपण एक शिप घेतली. त्या शिप मधून बेसिकली आपण जे प्रोडक्ट आयडेंटिफाय केले त्या प्रोडक्टचं नाव काय होतं सांगा? अल्फा 1 antitrypsin, right now, and this medicine we used for the treatment of dash dash diseases. Emphysema, then cystic fibrosis, then huh? Phenylketonuria, right? Any other? तिने एक्झाम्पल देऊन टाकलेत. नेक्स्ट वन असणार आहे की तुमचा याच्यामध्ये एक्झाम्पल आपण डिस्कस करू शकतो, इज नथिंग बट काय असणार आहे? येस. ट्रान्सजेनिक काय असणार तुमचे काव आपण डिस्कस केलं, तिचं नाव काय होतं? रोझी. आणि त्याच्यापासून मेडिसिन काय आपण आयडेंटिफाय केलं होतं? अल्फा लॅक्ट अल्ब्युमिन वी युज्ड फॉर दिस मेडिसिन फॉर ह्युमन बेबीसाठी, न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि ऑल्सो आपण बेसिकली काही डिसिजेसला डायग्नोसिस करण्यासाठी काही पर्टिक्युलरली ट्रान्सजेनिक अॅनिमलचा यूज करतो. तर ते डिसीज जे एनसेटन इन्क्लूड करून दिले ते कोणकोणते सांगा? कॅन्सर, देन हा, सिस्टिक फायब्रोसिस, रुमॅटेड अर्थरायटिस, आणि एक राहिला अल्झायमर्स. कार आठवतंय? कालची कार्स. राईट ना. सो त्याला काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या, पॉईंट इथे क्लिअर होऊन जाईल. बाकी ट्रान्सजेनिक अॅनिमलचा कंटेंट कव्हर झाला होता, त्यामुळे आता काही वेगळं त्याच्यामध्ये बाकी उरलेलं नाही. आता इथिकल इश्यूचा काय टॉपिक असणार आहे, हा थोडासा पॉईंट इथं समजून घ्या. इथं एक 95%. नाही नाही नाही, जनरली काय असणार आहे की माईस मध्ये आपण 95% आतापर्यंत केलेलं आहे. बट एखादा जर का ऑर्गॅनिझम असेल तर डिपेंडिंग अपॉन द काय असणार आहे की त्यांचा एक सेट केला जातो 20-30% पर्यंत, बस त्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत आहे. तो कॉन्स्टंट रेट असं दिलेला नाही, ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम व्हॅरी होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. ट्रान्सजेनिक कोणाला किती बनवायचं आहे किती नाही, हे ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम व्हॅरी होणार आहे. ते असं नाही की फिक्स बाबा. आता मला सांग, एक जो बेसिकली काव असणार आहे आणि एक माईस असणार आहे, जरी ते दोन मॅमल्स असतील तरी सुद्धा त्या दोघांच्या मध्ये फिजिओलॉजी थोडी ना एकसारखी आहे, डिफरंट डिफरंट आहे ना. सो डेफिनेटली त्यांच्यामध्ये ट्रान्सजेनिक बनवण्याची ती प्रॉपर्टी काय असणार आहे, आणि तुला डिझायरेबल प्रोडक्ट पण किती पाहिजे ते मॅटर करते. एखादं जर का हे असणार आहे ना, इगरनेस किंवा पर्टिक्युलर ग्रीडी नेचर जर एखाद्या पर्सनचं असेल तर ट्रान्सजेनिक आणि मग तो कितीतरी जास्त करेल. बट आपण एक एक बेंच मार्क क्रिएट करून ठेवला पाहिजे, 5, 10 or 20%, दॅट्स इट, नॉट मोर दॅन दॅट. राईट ना. बिकॉज ते जे प्रोटीन बनणार आहेत ना बाळांनो, ते म्युटेटेड फॉर्म मध्येच बनताना बघायला भेटणार आहे, एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये. ते जर का म्युटेटेड प्रोटीन आपल्या बरोबर जर का बेसिकली कंबाईन झाले तर डेफिनेटली इश्यू क्रिएट होणार आहेत. बिकॉज हे जे बॉडीमध्ये जे काही प्रोटीन आहे ते प्रोटीन आता जे बनलेले आहेत ना, लॅक्ट अल्ब्युमिन, मला सांगा कोणत्या टाईपचा प्रोटीन झाला, फंक्शनल और बेसिकली स्ट्रक्चरल और रेग्युलेटरी? रेग्युलेटरी प्रोटीन बनला का स्ट्रक्चरल प्रोटीन बनला? मला सांगा, मी प्रोटीनचे दोन टाईपचे प्रोटीन मी तुम्हाला ऑलवेज मेनली मेन्शन करून टाकलं होतं. राईट ना. सांगा हे कोणते प्रोटीन बनतात मग? हा जो लॅक्ट अल्ब्युमिन असणार, रेग्युलेटरी, फंक्शनल और स्ट्रक्चरल असणार आहे. रेग्युलेटरी असणार आहे बाळांनो. और इव्हन ते हा बॉडीमध्ये बेसिकली त्यांचं फंक्शन आहे ना मेटाबॉलिझम मध्ये. जो जे जे स्पेसिफिक प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये रेग्युलेशन करण्याचं, मेटाबॉलिझम करण्यासाठी जे फंक्शन करतात, त्या स्पेसिफिकली प्रोटीनला आपण रेग्युलेटरी प्रोटीन और फंक्शनल प्रोटीन म्हणतो. आणि जे आपल्या बॉडीला सपोर्ट प्रोव्हाइड करतात, जसं काय असणार आहे, मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स, इंटरमिडिएटेड फिलामेंट्स आदी आदी स्ट्रक्चरल प्रोटीन्स. ओके ना. तर इथे जो लॅक्ट अल्ब्युमिन बघितलं तो कसं असणार, एक फंक्शनल प्रोटीन याच्यामध्ये फॉर्म केला जाणार आहे. राईट ना. आणि असं जर का एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये जर का याचं स्ट्रक्चर आपण मॉडिफाईड केलं तर डेफिनेटली ते फंक्शनल प्रोटीन आपल्या सेल बरोबर पण काय करणार, रेग्युलेट होताना बघायला भेटणार, डिस्टर्बन्स क्रिएट करू शकतात. आपण एक एक्झाम्पल बघितलेलं बघा, मॅड काऊ डिसीज. आता त्याच्यामध्ये प्रोटीन कसं होतं, मॉडिफाईड झालं होतं, आपण त्याला बेसिकली बनवलं होतं ऍज अ न्यूट्रिशनल लेवल वाढवण्यासाठी पावडरमध्ये. बट तेच प्रोटीन फर्दर काय झालं की आपल्या सॉरी काऊच्या जेनेटिक मटेरियल बरोबर काय झालं की स्पेसिफिकली ते एकदम कंबाईन झालं, आणि झालं त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, मॅड काऊ. राईट ना. नर्वस सिस्टम बेसिकली कोलॅप्स झाली होती, ती कंडिशन येते. सो अशा पद्धतीने बघा, आपण ऑर्गॅनिझम मध्ये काय करतो माहितीये का, की अनवॉन्टेड, राईट ना, त्यांना गरज नसताना डिझायरेबल आपण त्यांच्यामध्ये टाकून देतोय.
राईट ना. आता एक वर्ड इथं आलाय बघा, इथिकल. इथिक्स असतात बघा काही स्पेसिफिक इथिक्स. पर्टिक्युलरली आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहतो ना बाळांनो, त्या कम्युनिटीमध्ये आपण इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं बेसिकली जगण्याचा ऑलवेज प्रयत्न करत असतो. इथिकल म्हणजे काय असतं नैतिकता. आपल्या जगण्यामध्ये कशी पाहिजे नैतिकता पाहिजे. म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करतोय, व्हॉट एव्हर इट मे बी प्लांट, इट मे बी ॲनिमल, इट मे बी ह्युमन्स, त्यांच्याबरोबर नैतिकतेचा एक संबंध आपल्याला असायला पाहिजे. आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास न होऊ देणं. दिस इज नथिंग बट काय असणार नैतिकता. राईट ना. ही ज्याच्या मनामध्ये भावना आहे ना, तो बेसिकली कसा असणार आहे माहिती आहे, एकदम सिंपल फॉर्ममध्ये लाईफ जगू शकतो. बट ज्याला याचा फरकच पडत नाहीये, समोरच्या व्यक्तीला काय होतंय, समोरच्या अॅनिमलला, समोरच्या प्लांटला काय होतंय, काय होत नाही, याच्याशी ज्याला घेणं देणं नाही ना, त्याची इथिकल इश्यूज त्याच्या लाईफमध्ये नक्कीच असणार आहे. तो नैतिकतावादी कधीच नसणार आहे. त्याला फरकच पडणार नाही. जिहाद करून ठेवायचं राईट ना. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ह्याला मार, त्याला मार, ह्याला काप, त्याला कर, राईट ना. असं जसं जातीच्या नावावरती, धर्माच्या नावावरती काय असणार, काहीतरी धिंगाणा घालत बसायचं आणि दुसऱ्यांना त्रास होत राहणार, राईट ना. ह्या कंडिशनमध्ये अटकलेला माणूस कसा असणार आहे, नैतिकतावादी कधीच बनू शकत नाही. नैतिकतावादी कोण असणार आहे, की ज्याला दुसऱ्यांच्या बद्दल दयेचा भाव आहे. मग आता हा जो आपण कंटेंट बघतो कोणाबद्दल बघतो, एका स्पेसिफिकली ह्युमन पर्यंत. मॅक्स टू मॅक्स आपण कुठपर्यंत बघतो, की स्पेसिफिकली एखाद्या अॅनिमल पर्यंत. बट ह्याच्या पुढे आपण थिंकिंगच करत नाही. बट आपला सगळा खेळ ह्याच्या पुढचा आहे, बॅक्टेरियावरचा आहे. आणि बॅक्टेरियामध्ये लिटरली सांगतोय तुम्ही अनलिमिटेड फॉर्ममध्ये काय करताय माहिती आहे का, की तुमचं मॅन्युप्युलेशन चाललेलं आहे जेनेटिक लेवलला. मग इथं नैतिकता कुठं आहेच नाही. इथिकल इश्यू सगळे एकदम येताना बघायला भेटणार आहेत. मध्ये पण बघा, एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये प्रोडक्शन देण्यासाठी आज तुम्ही त्याला कम्प्लिटली हायब्रिड करत चाललेला आहात. खूप एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये हायब्रिड करत चाललेले आहेत. तर ही कंडिशन इथं मेनली मेन्शन केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं माहिती आहे का, त्या ॲनिमल्समध्ये आपण किती त्याला जेनेटिकली मॉडिफाईड करायचंय, राईट ना, ट्रान्सजेनिक बनवायचंय, हे विदाऊट गिव्हिंग परमिशन आणि आपण त्याला मस्त एकदम काय करतोय माहिती आहे का, की पर्टिक्युलरली मॉडिफाईड करत चाललोय, ट्रान्सजेनिक करत चाललोय. जस्ट लाईक मी काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं. कोणतं एक्झाम्पल बघतोय आपण याच्यामध्ये, एक माईस घ्या. त्या माईसमध्ये मला रुमेटेड अर्थरायटिस डिसीज आयडेंटिफाय करायचं आहे. ऑन्कोजिन कशी वर्क करते ते आयडेंटिफाय करायचे, पोलिओ वॅक्सिन वर्क करते की आयडेंटिफाय करायचंय, राईट ना. तर त्या केससाठी काय करतोय मी, त्या स्पेसिफिकली मायसच्या मध्ये ती रुमेटेड अर्थरायटिसची जीनस टाकून देतोय. आणि त्याच्या बॉडीमध्ये कसा रुमेटेड अर्थरायटिस एकदम डेव्हलप होतोय ते मी चेकआउट करतोय तिथे. इमॅजिन करा, ही जर का जिने का ह्युमन मध्ये टाकली, तर कितीतरी मोठमोठे इश्यू होऊन जातील, राईट ना. कितीतरी म्हणजे एकदम खतरनाक कंडिशन होणार आहे. बट आपण हीच गोष्ट कोणाबद्दल विचार करत नाही, त्या अॅनिमल्स बद्दल, राईट ना. का इथं एथिकल कुठं कोणता पॉईंट ऑफ व्ह्यूच नाही. म्हणून आपण इथे काय केलं, की बेंच मार्क क्रिएट करून टाकले. कशाचे, की कोणत्याही जर का तुम्हाला ऑर्गॅनिझम ट्रान्सजेनिक करायचं असेल, तर त्याच्यामध्ये काय करणार, पर्सेंटेज पर्यंतच फक्त करायचे. तर त्या प्रोसिजर इथं मेनली मेन्शन करून दिलेत. काय सांगतात बघा इथं, मॅन्युप्युलेशनचं मिनिंग काय होतं म्हणून माहिती आहे का, हस्तक्षेप करणं, राईट ना. कुठे ना कुठेतरी पर्टिक्युलरली जेनेटिक मटेरियल बरोबर आपण काय करतो माहिती आहे का, तिथं इंटरफेअर करत चाललोय, मॅन्युप्युलेशन करतोय आपण तिथं, मॅन्युप्युलेट केलं जातं, चेंज केलं जाणार आहे. सेम एक सिक्वेन्स असणार आहे, त्याच्यामध्ये डिझायरेबल जीन ऍड करायची आणि सेम सिक्वेन्सला चेंज करायचं म्हणजे मॅन्युप्युलेशन करायचं. ही प्रोसिजर येताना बघायला भेटणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय ते काय असणार, ह्युमन रेस नॉट गो इन काय असणार एनी फर्दर विदाउट काय असणार रेग्युलेशन. ही कंडिशन चाललेली आहे. जी ह्युमन रेस चालले, मला पैसा पैसा पाहिजे, मला प्रोडक्शन प्रोडक्शन पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे करण्यासाठी आपण काय करतोय, डिझायरेबल प्रोडक्ट घेण्यासाठी एका ऑर्गॅनिझमला मॅन्युप्युलेट करत चाललेलो आहे. आणि कुठे थांबणं, अजून पण थांबणं झालंय. एका कोपऱ्यात कुठे ना कुठेतरी अजून पण एक्सपेरिमेंट चालूच आहेत. ते काही थांबलेले नाहीयेत, राईट ना. ही कंडिशन प्रोसेस कंटिन्युअसली चालू आहेत. अँड याच्यामध्ये काय सांगितलं, सम इथिकल स्टँडर्ड्स आर रिक्वायर्ड टू काय असणार इव्हॅल्युएट द मोरॅलिटी ऑफ काय असणार ऑल ह्युमन ऍक्टिव्हिटीज. कुठे ना कुठेतरी तुम्हाला इथिकल स्टँडर्ड क्रिएट करावं लागतील. अदरवाईज एक असं कंडिशन बघायला भेटेल, की तुम्हाला एक अ, कोणत्या अॅनिमलची ज्याच्यामध्ये आपण काय करतो माहिती आहे का, ट्रान्सजेनिक बनतो ना, त्याची ओरिजिनल स्पेसिस तुम्हाला बघायलाच भेटणार नाही. सगळ्या हायब्रिड, सगळ्या नवीन जेनेटिकली मॉडिफाईड बघायला भेटणार आहेत. ओरिजिनल स्पेसिसचा नावाचा काही संबंधच नाही येणार आहे. अशा काही केसेस घडत चाललेल्या आहेत आता, हे त्यांना ठेवून घ्या. आता बघा, खूप रेअरली आता होत चाललेलं आहे असं. तुम्ही कधी चेरी टोमॅटो खाल्लेत का रे बाळांनो? चेरी टोमॅटो आज दिसतात का ते? मार्केटमध्ये त्यांचा रेट आता किती आहे मला सांगा? हा, काय काय दिसण्याचा नंबर जो असणार तो किती असणार आहे सांगा? आज बाजूला जर भेटलं, तर तुम्हाला मॉडिफाईड झालेले टोमॅटो भले मोठे 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 एकदम चांगले चांगले बघायला भेटतील. बट चेरी टोमॅटो जर घ्यायचे असेल ना, ऑर्गॅनिक फार्म मध्येच एंट्री मारावं लागेल तुम्हाला. बट ज्यावेळी आम्ही बेसिकली मी ऑलमोस्ट फिफ्थ स्टँडर्डमध्ये, सेव्हन्थ स्टँडर्डमध्ये ज्यावेळेस ना, गावामध्ये लिटरली सांगतोय, असं म्हणजे प्रत्येकाच्या गावामध्ये परसबाग असायची. त्या परसबागेमध्ये तुम्हाला चेरी टोमॅटो आरामात भेटायचे. काय वेगळं तुम्हाला करायची गरज नव्हती. आणि इतके भारी आणि इतके भारी टेस्ट. आज तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये जा. हॉटेलमध्ये लिटरली सांगतो, सलाड ज्यावेळी बनवलं जातं ना, त्याच्यामध्ये चेरी टोमॅटो टाकले जातात. आणि तेच सलाड आज तुम्हाला बेसिकली काहीच नाही, म्हणजे एक सलाडचा एवढा बाउल जर घेतला, तर ₹400-500 पर्यंत तुम्हाला जाताना बघायला भेटणार आहेत. बिकॉज ऑफ व्हॉट, सगळं ऑर्गॅनिक सगळं त्याच्यामध्ये युटिलाइज केलंय म्हणून.
तसे केसेस येतात. कोणाच्या घरी आहेत चेरी टोमॅटो ग्रो होतात? हाय कोणाच्या घरात अजून पण येतात? आहेत बाबा. रेअर कंटेंट झालं माहिती का? गावाकडची कंडिशन आहे ते सगळ्यांनी हात वरती केले असतात, पण आता कसं झालंय की नंबर चेंज होत चाललेले आहे, त्यामुळे फ्यू स्टुडंट्स आहेत. इट्स व्हेरी गुड थिंग राईट ना. त्यांची जे सीड्स असणार आहे ते आपण काय केलं मेंटेन करून ठेवायला पाहिजेत. बिकॉज ऑफ व्हॉट? मॅनिपुलेशन सगळं होत चाललंय रे बाळांनो. राईट ना, ही जीन आपण चेंज करत चाललो ना, त्यामुळे ओरिजिनल स्पेसिस खूप कमी होत जाणार आहेत. दिस इज काय आ जायचंय का बाहेर? ये. सो ही कंडिशन मला मेनली मेन्शन करून द्यायची आहे. आता हे इथिकल स्टँडर्ड मेंटेन करून ठेवण्यासाठी जी आपली इथं कमिटी असणार आहे, कमिटीचं नाव काय असणार आहे? GESC. राईट ना. गव्हर्नमेंट बेसिकली इंडियन गव्हर्नमेंटमध्ये हे तुम्हाला सेटअप येताना बघायला भेटणार आहे की जी ऑर्गॅनिझम मध्ये किती मॅनिप्युलेशन करायला पाहिजे, किती बेसिकली ट्रान्सजेनिक बनायला पाहिजे, हे तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले. ही जी कम्युनिटी बघायला भेटणार त्या कम्युनिटीचं नाव काय असणार आहे? जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. हा लॉंग फॉर्म इव्हन एक्झामसाठी विचारला जातो, सो माहित असायला पाहिजे. इतकं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येताना बघायला भेटणार आहे. चला तुम्ही असं ध्यानात ठेवून घ्या. सेकंड थिंग काय असणार आहे की यामध्ये ही JSC काय स्पेसिफिक डिसिजन असणार आहे, काय असणार आहे रिगार्डिंग द व्हॅलिडिटी ऑफ काय असणार आहे GM रिसर्च. राईट ना. म्हणजे जो कोणी ट्रान्सजेनिक अॅनिमल तुम्ही बनवताय त्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याची एक व्हॅलिडिटी असणार आहे. प्रोडक्ट जो बनणार आहे त्याच्यामधून जे काही प्लांट असतील और अॅनिमल्स डझंट मॅटर, दोघांच्या मध्ये जे प्रॉडक्ट बनवतात त्यांची व्हॅलिडिटी किती असायला पाहिजे और किती अमाऊंट मध्ये त्यांच्यामध्ये काय केलं पाहिजे, मॉडिफिकेशन केलं पाहिजे, हा एक स्टँडर्ड डिस्कस होताना बघायला भेटणार आहे. सेफ्टी इंट्रोड्यूस येताना बघायला भेटली पाहिजे. इज नथिंग बट जर का तुम्ही एखाद्या पर्टिक्युलरली इमॅजिन करा, आपण काय केलं माहिती आहे, एक टोमॅटो घेतलं किंवा एखाद्या बेसिकली व्हेजिटेबल वॉट एव्हर कोणते तुम्ही व्हेजिटेबल घ्या. आता व्हेजिटेबल जर स्पेशली घ्यायचं म्हटलं तर नॉर्मल जर का कॅबेज घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला कोणता थोडासा ग्रीन अँड व्हाईट कलरचा भेटतोय. बट आज हा ट्रान्सजेनिक कॅबेज कसा भेटतोय? पर्पल कलरचा. बघितलं तुम्ही? राईट ना. कॅप्सिकम इन जनरल मध्ये घ्यायची म्हटलं तर म्हणून कोणत्या कलरचे आपल्याकडे? ग्रीन कलरचे. बट आज तुम्हाला पिझ्झा आणि बर्गर मध्ये म्हणा किंवा बेसिकली तुमचे पास्ता वगैरे असणार आहेत, अजून दोन कलर ऍड होत आहेत. कोणते? रेड आणि येलो कलर. हेच तर कंडिशन असणार आहे ना बाळांनो. हे कसे ट्रान्सजेनिक बेसिकली आहेत बाळांनो, जेनेटिकली मॉडिफाईड झालेले असणार आहेत. राईट ना. आज पिझ्झा वगैरे आपण त्याच्यामध्ये युज करतोय जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. बट GECच्या रिसर्चमध्ये ते सक्सेसफुल झालेत म्हणून आज मार्केटमध्ये तुम्हाला कॅप्सिकम तीन तीन कलरच्या दिसतात, कॅबेज वेगळं दिसताना बघायला भेटणार आहे. राईट ना. ही कंडिशन्स मेनली मेन्शन करून दिली. असे खूप सारे जेनेटिकली मॉडिफाईड काय असणार तुम्हाला व्हेजिटेबल्स येताना बघायला भेटणार आहेत. गुआवा आताचा घ्या रे बाळांनो. राईट ना. भाईसाब ते गुआवा बेसिकली पेरू आहे का कलिंगड आहे तेच कळत नाही राव. छोटं कलिंगड, कलिंगडचा छोटा भाऊ. राईट ना. लिटरली एवढे मोठे मोठे बेसिकली तुम्ही पाहिले तर लिटरली पाहिलेले आहेत. राईट ना. पूर्वी तर बेसिकली किती असणार आहे माहितीये का? एकदम छोटे असणार आहेत आणि त्यामध्ये बेसिकली सीडचा नंबर जास्त. आता काय माहितीये का? कंटेंट जास्त आहे, सीडचा नंबर कमी केलेला आहे. कंडिशन अशा क्रिएट व्हायला लागल्यात. विचार करा हे कसे आहेत माहितीये का? की कुठेतरी JSN यांना पास केलेलं म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला ते दिसत आहेत. अदरवाईज काय संबंध नाही यांचा. चव असते का त्याला चांगली? नुसतं आपला नंबर वाढवलेला आहे बस, बाकी काय नाही. न्यूट्रिशनल लेवल जर घ्यायची म्हटली तर सिट्रिक ऍसिडचा नंबर याच्यामध्ये जास्त राहतो. व्हिटॅमिन सी, सिट्रिक ऍसिड म्हणा, व्हिटॅमिन सीचा मेनली नंबर याच्यामध्ये जास्त राहतो गव्हामध्ये. मे बी मग काय केलं असेल माहितीये का? की जो व्हिटॅमिन सीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी मे बी त्याच्यामध्ये ते केलं असणार आहे. बाकी वेगळं काय असणार न्यूट्रिशन लेवलच्या पर्पजने केलं असणार आहे. व काय असणार आहे पब्लिक सर्व्हिसेस. ऑब्विसली तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड किती करताय, किती व्हॅलिडिटी आहे, किती पर्सेंटेजमध्ये ते चेकआउट करायचं आहे. आणि सेकंड थिंग ह्युमनसाठी सेफ्टी आहे की नाही हे चेकआउट करायचं आहे. हे जर का सक्सेसफुल असेल तर मार्केटमध्ये येणार, अदरवाईज काही संबंध नाही. JSC कसे कधी आयडेंटिफाय झाले तर समजून घ्या 2019 मध्ये. आपण स्पेसिफिक काय करतो माहिती आहे का? याच्यावरती एक क्वेश्चन मध्ये तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले. 2019 मध्ये नीटला तुम्हाला बघायला भेटेल वाटतं JSCचा क्वेश्चन. GESCचा जो क्वेश्चन आहे तो जरा बघा. टाइम पिरियड नाही सांगत आहे तुम्हाला. इथे काय केलेलं आहे तुम्ही? काय करताय? नाही आयडेंटिफाय नाही. अरे नाही लिहिलंय. ठीक आहे. सो तुम्ही जरा PYQ जर बघायला गेला तर 2000 म्हणजे ऑलमोस्ट बेसिकली मी स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये काय वेगळं तुम्हाला डोकं लावायची गरज नाहीये. कळतंय अय लेकरू? हा. होतंय होतंय. ठीक आहे. 2019 मध्ये हा क्वेश्चन बघायला भेटेल. दुसरी गोष्ट मला याच्यामध्ये काय सांगायचं आहे की याच्यामध्ये असणार आहे बायोपेटंट एक नावाची कन्सेप्ट आहे बघा. ही पण खूप इंटरेस्टिंग आहे. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला जाताना सांगून गेलो होतो. राईट ना. बायोपेटंट सिंपल साधी गोष्ट आहे की तुम्ही जर का एखाद्या बायोलॉजिकल फील्डमध्ये रिसर्च केला तर रिसर्च तुम्हाला बेसिकली काय बघायला भेटते? फिजिक्समध्ये खूप सारे आहेत. राईट ना. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये बघायला भेटणार आहेत. फिजिक्समध्ये तर ढिगानं तुमचे सायंटिस्ट पडलेले आहेत. राईट ना. एक टॉपिक टीचिंग करायला गेला फॉर्म्युला या सायंटिस्टने दिलाय, रिसर्च सायंटिस्टने केले. राईट ना. हे बघायला भेटणार आहेत. पण आपल्या बायोलॉजीमध्ये पण काही कमी नाही. खूप सारे बेसिकली सायंटिस्ट आहेत की ज्यांनी डिफरंट डिफरंट टाईपचे काय असणार की रिसर्च करून आपल्याला काही ना काहीतरी मेथड, प्रोडक्ट
अँटीबायोटिक्स म्हणा, मेडिसिन म्हणा, इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत, राईट ना. सो या केसमध्ये काय सांगितलं जातंय बघा, की जेव्हा कधी तुम्ही एखादे बेसिकली प्रोसिजर, काय काय सांगितलं तुम्हाला यांच्यामध्ये, इन्व्हेन्शन केलं, काहीतरी नवीन एक गोष्ट बेसिकली शोधून काढली. दुसरी गोष्ट काय असणार आहे, इम्प्रुव्हमेंट इन काय असणार आहे, अर्लियर इन्व्हेन्शन, राईट ना. एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनं बेसिकली तुम्ही काय केलं माहिती आहे का, जस्ट इमेजिन करा, तुम्हाला एक सांगून देतो याच्यामध्ये काय असणार आहे. पर्टिक्युलरली एक ब्रेड काय असणार आहे, और जरा केक बनवायची एक प्रोसिजर असणार आहे, राईट ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय असणार आहे, की जे टेस्ट येणार आहे ते एक नॉर्मल होते, बट देन त्यानंतर काय झालं माहिती आहे का, तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केली तर टेस्ट क्वालिटी वाढली. समटाईम काय झालं, की तुम्ही एखादं मेडिसिन घेतलं, राईट ना, कॅन्सरवरती ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही ए नावाचं मेडिसिन जर का प्रोड्यूस केलं, तर त्याचा जो इफेक्ट आहे तो विदिन काय असणार आहे, 15 days, 20 days, और काय असणार आहे, विदिन 1 to 2 months मध्ये कॅन्सरच्या सेलला तो डिजनरेट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, राईट ना. ही एक तुम्ही बेसिकली इन्व्हेन्शन केलं होतं. बट आता त्या मेडिसिनला कोणी जर का मॉडिफाईड केलं, त्याच स्पेसिफिक मेडिसिनला थोडंसं मॉडिफिकेशन केलं, आणि त्याचा रिझल्ट जर का ॲज मच एज पॉसिबल अर्लियर स्टेजमध्ये काढणार जर भेटलं ना, तर इमिजिएटली त्या इन्व्हेन्शनला पण काय भेटणार आहे तुम्हाला, येस, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला बाय पेटंट येताना बघायला भेटणार आहे. नव्हतं काय असणार आहे, प्रोसेस और काय असणार आहे, जनरेशन ऑफ जनरेटिंग काय असणार आहे, प्रोडक्ट. हीच कंडिशन तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे, नवीन नवीन प्रोडक्ट फॉर्म करण्याची. एखाद्याने समजा ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय केला, त्या ऑर्गॅनिझम पासून प्रोडक्ट कसं बनवायचं, ही जर का प्रोसिजर कोणी आयडेंटिफाय केली, तर त्याला पण त्याचं काय भेटणार आहे, पेटंट भेटणार आहे. आणि लास्ट वन काय असणार आहे, एखाद्याने जर का डिझाईन और कन्सेप्ट जरी दिले असेल तर. आज तुम्ही बघता की पर्टिक्युलरली ऍपलचं जे काय बेसिकली लोगो असेल, त्याचं तर बेसिकली काय असणार, त्याचं एक पेटंट बनवून त्यांनी ठेवलेले आहेत. आज ऍपलचा तो लोगो आणि कोणी कोणत्या व्यक्ती युज नाही करू शकत आहे. ऍपलमध्ये जी सिस्टम असणार, राईट ना, त्यांचे जे आपले अँड्रॉइड सिस्टम नाही, त्यांच्यामध्ये वेगळी सिस्टम, ऍपलचा बेसिकली तो त्यांचा सॉफ्टवेअर चालू होताना बघायला भेटणार, ओएस सिस्टम त्यांची ऍपलचीच राहताना बघायला भेटणार आहे. ती आपण अदर मोबाईलमध्ये युज करू शकत नाहीये, बिकॉज ऑफ वॉट, त्याचे काय असणार, राईट्स आहेत, त्याचे काय असणार, स्पेसिफिकली पेटंट आहेत, ते पेटंट तिथेच होताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. आणि इव्हन इव्हन तुम्ही बघितलं तर डिफरंट डिफरंट बेसिकली काय असणार आहे माहिती आहे का, मोबाईल्समध्ये स्पेसिफिक फीचर्स येताना बघायला भेटणार, त्यांचे त्यांचे पेटंट आहेत. सिमिलर केसमध्ये तुम्ही पर्टिक्युलरली मार्केटमध्ये जी काही गोष्ट बघायला भेटणार आहे, एखाद्या व्यक्तीनं जर का ते स्पेसिफिकली पेटंट घेऊन, हा, तुम्हाला त्याची काय भेटेल माहिती आहे का, की बेसिकली फ्रँचायझी भेटून जाईल, त्याचं यूज फ्रँचायझी. अरे, मी तुम्हाला सांगू देतो बघा आता, केएफसी नावाची बेसिकली एक कंपनी आहे, कशासाठी तुम्हाला सांगायची गरज नाही, राईट ना. आता केएफसी जी बेसिकली असणार आहे, ते केएफसी सिंपल साधं घेऊया, त्याच्यामध्ये काय असणार आहे, तुम्ही आता केकचे एक तुम्हाला खूप फेमस बघा आता बघायला भेटतं, एक बघायला मॉन्जेनिस, तुम्ही बघितले का रे, हा. मॉन्जेनिस केकची बेसिकली काय असणार, एक पर्टिक्युलर कंपनी आहे, त्या कंपनीने त्यांचे काय केले, फ्रँचायझीज क्रिएट केलेत. फ्रँचायझीज म्हणजे काय असणार आहे, की समजा, हा, मी मालक आहे, मला वाटलं की बेसिकली माझ्या कंपनीची एक ब्रांच ओपन करायची, तर ओपन ज्याला करायचं तो माझ्याजवळ येणार आणि म्हणणार की आम्ही तुमचं नाव यूज करणार, राईट ना, तुमच्या कंपनीमधून आम्ही प्रोडक्ट घेणार, राईट ना, जे काय असेल ते, आणि आम्ही सेल करणार. प्रॉफिट जे असणार आहे त्या प्रॉफिट मधले 70% आमचं असणार आहे, राईट ना, 30% आम्ही तुम्हाला देऊन टाकणार. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, प्रोसिजर. सो आपण काय केलं माहितीये का, मॉन्जेनिस वरती, मॉन्जेनिसला अजून स्क्वेअर किंवा अजून काय नावं टाकली नाहीत, ऍज इट इज नाव ठेवलं, फक्त आपण त्यांच्या नावाखाली ते युज केलं. सिमिलर केसमध्ये इथं जे काय असणार, कन्सेप्ट असणार, डिझाईन जे असणार आहेत, करेक्ट ना, यांचे पेटंट कोण असणार आहे, मेन ज्याने इन्व्हेन्शन केले त्याच्याकडे, बट त्याचे आपण यूज करून स्वतःचा पण बिझनेस आपण चालू करू शकतो. अशा केसेसमध्ये आजकाल होताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. सो असे खूप सारे एक्झाम्पल तुम्ही इथं मेनली डिस्कस करून घेऊ शकता. या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला काय भेटू शकतात, पेटंट भेटू शकतात, आणि पेटंट जर भेटलं तर सगळा राईट्स तुमच्यावरती असणार आहे, तुमचा सगळा बेसिकली अधिकार असणार. तुम्ही काय करायचं, ते पेटंट कोणाला द्यायचं नाही द्यायचं, स्वतःला ठेवायचं, तुमची ओन चॉईस असणार आहे, राईट ना. ही कंडिशन मेनली मेन्शन केली जाते. बट हे पेटंट देण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट क्रॉस करावं लागतात. तुम्हाला खरंच ते पेटंट जे केलेलं आहे ते नवीन काय आहे का, हे आयडेंटिफाय केलं जातं. पॅनल बसला जाणार सगळा रिसर्च टीमचा, त्याच्यामध्ये जर जरा त्यांना असं जाणवलं की बाबा येस, ह्यानं काहीतरी नवीन केलं, इमिजिएटली पेटंट भेटून जाईल तुम्हाला. बट जर का त्याच्यामध्ये नवीन काय दिसणार, इमिजिएटली ते डिस्कार्ड पण होताना बघायला भेटणार आहे तुम्हाला. पुन्हा एकदा, राईट ना, काहीतरी त्याच्यावरती वेगळं वर्क करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं. सो पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिलेत. पेटंट इज राईट जनरेटेड, राईट ना, ग्रँटेड बाय द गव्हर्नमेंट टू काय असणार, इन्व्हेंटर और काय असणार, टू प्रिव्हेंट द अदर फ्रॉम कमर्शियल यूज ऑफ काय असणार इन्व्हेन्शन. आज तुम्ही बघता की स्पेसिफिकली कमर्शियल यूजला जे काय पर्टिक्युलरली तुम्ही नवीन नवीन थिंग्स आयडेंटिफाय केले, त्याचा यूज होताना बघायला भेटणार. कमर्शियल पर्पज इन्स्ट्रुमेंट काय असणार सांगा, याच्यामध्ये पैसा, दॅट सेट, बाकी काही नाही मिळणार. पेटंट एका व्यक्तीकडे असणार आहे आणि तो त्याचा युज करणार कमर्शियल यूजसाठी. फर्दर याच्यामध्ये काय असणार आहे, सम लॉज अँड रूल्स येताना बघायला प्रिव्हेंट द अनऑथराइज एक्सप्लोटेशन ऑफ काय असणार आहे, बायो रिसोर्सेस. म्हणजे एखादं बायो पेटंट जर का तुम्हाला भेटलं असेल, आपलं बायो पेटंट डिफरंट डिफरंट ठिकाणी बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक तुम्ही टर्मरिक घेतली, और इव्हन काय असणार आहे, नीम जर घेतले, तर यांच्यामध्ये एक नॅचरल प्रॉपर्टी आहे, कोणती, अँटीसेप्टिक, राईट ना, अँटीसेप्टिक प्रॉपर्टी येताना बघायला भेटणार आहे. मग ते अँटीसेप्टिक जे असणार त्यांचे बायो पेटंट जर का आपल्याकडे असतील,
आणि जर का अमेरिकेला यूज जर करायचं असेल तर अमेरिका कसा पण यूज करेल. सो तिला आपण काय करायला पाहिजे, थांबायला पाहिजे. आता जे एक मी एक्झाम्पल काय तुम्हाला देऊन टाकन, क्लॅरिटी होऊन जाईल बायोपायरेसीच्या केसमध्ये. तुम्हाला हा बायोपेटंटचा पूर्ण एक काय होईल की कंटेंट क्लिअर होऊन जाईल. एक्झाम्पल त्यावेळी मी तुम्हाला देऊन टाकन, हे कशा पद्धतीने वर्क करते हे सांगून देईन. नाव द नेक्स्ट कंडिशन इज नथिंग बट काय असणार आहे बघा, याच्यामध्ये कंडिशन बनते बायोपायरेसी. खूप इंटरेस्टिंग बेसिकली. पायरेसीचं मिनिंग समजतं म्हणून काय असतं? पायरेट्स ऑफ कॅरिबियन. पायरेट्स ऑफ कॅरिबियन बघितलं का नाही मूवी? अरे जॅक स्पॅरो, हा समुद्री लुटेरे, राईट ना. तर हा जो पायरेसी, पायरेट्स जे मेनली मिनिंग काय करायचं, चोर, राईट ना. तर इथं चोरी कोणाची केली जाते बाळांनो, यांच्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्या बायोलॉजिकल कंपोनंटची, राईट ना. तर ही कंडिशन कशी करते ती नीट समजून घ्या. जनरली ही जी बायोपायरेसी होताना बघायला भेटणारे दोन कंट्रीज मध्ये होते बाळांनो. एक कंट्री मी काय म्हणतो माहिती का, डेव्हलप कंट्री. काय असणार आहे? डेव्हलप कंट्री येताना बघायला भेटणार, राईट ना. इथे काय असणार, डेव्हलप कंट्री मेनली मेन्शन करतो. आणि दुसरी काय असणार आहे, डेव्हलपिंग. डेव्हलपिंग काय असणार आहे, कंट्री येताना बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये अनडेव्हलप कंट्रीचा काय डिस्कस करण्याचा संबंधच येत नाही, राईट ना. जर याच्यामध्ये डेव्हलप्ड, डेव्हलपिंग आणि अनडेव्हलप कंट्री जर घ्यायचे म्हटले तर एक्झाम्पल काय माहिती आहेत? अमेरिका कशामध्ये असणार आहे? कशामध्ये असणार आहे? डेव्हलप्ड असणार आहे. आपलं कशामध्ये? डेव्हलपिंग. अनडेव्हलप मध्ये बस तेवढंच एक नाम राहिलं राव, राईट ना. तो कधी देश बेसिकली डेव्हलप होईल असं डेव्हलपिंग फेज मध्ये पण जायचं नाही राव, लोन मध्ये साठकलाय खूप साऱ्या. सो ठीक आहे, आपण यांच्यामध्ये काय करूया माहिती आहे का, की स्पेसिफिकली दोन कंट्रीज आपण इथे घेतली. डेव्हलप कंट्रीमध्ये समजा काय असणार, USA आपण घेतलं, अमेरिका घेतलं. आणि यामध्ये काय घेतलं आपण, इंडिया समजा घेतलं, राईट ना. इंडियाबद्दल आपण इथे डिस्कस करून घेतो. सो बायोपॅरेसी होण्यासाठी डेफिनेटली बायोलॉजिकल रिसोर्सेसचा त्या कंट्रीमध्ये जो नंबर असणार आहे तो कमी असणार का जास्त असायला पाहिजे रे? जास्त असायला पाहिजे ना. तरच इथून काहीतरी चोरू घेऊन जाताना बघायला भेटणार आहे, राईट ना. तर कंडिशन मध्ये काय होतंय बघा, अमेरिका जर घेतली तर अमेरिकेकडे बेसिकली जर डिस्कस करायचं म्हटलं तर मला सांगा, बायो बायोडायव्हर्सिटी जर घ्यायची म्हटली, बायोडायव्हर्सिटी कमी आहे का जास्त आहे रे? कमी येताना बघायला भेटणार आहे. ट्रॅडिशनल जर का मी नॉलेज घेतलं तर कमी आहे का जास्त आहे रे? कमी येताना बघायला भेटणार आहे. बट यांच्यामध्ये इकॉनॉमी कशी आहे सांगा? जास्त येताना बघायला, पैसा, इकॉनॉमिकली स्टेबल चांगले बघायला भेटणार आहे. हे जर काय इंडियामध्ये घेतले तर सांगा बायोडायव्हर्सिटीचे लेवल कसे आहे, कमी का जास्त आहे? जास्त आहे. ट्रॅडिशनल नॉलेज जास्त येताना बघायला भेटणार, पैसा कमी आहे, राईट ना. ही कंडिशन येताना बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीची प्रॉपर्टी बघायला भेटणार आहे. आता अमेरिकेला जर का असं समजलं की बाबा बेसिकली इंडियामध्ये अशा काही थिंग्स आहेत की ज्या बेसिकली आपल्याला खूप जबरदस्त प्रोडक्शन देऊ शकतात, तर अमेरिका काय करते माहितीये का, की स्पेसिफिकली इंडियामध्ये येणार, इंडियाच्या त्या बेसिकली बायोलॉजिकल रिसोर्सेसला विदाउट गिव्हिंग परमिशन डायरेक्ट आपल्या बेसिकली देशामध्ये घेऊन जाणार. घेऊन जाणार आणि त्याच्यावरती काहीतरी वर्क करणार आणि वर्क करून काय करणार माहितीये का, आपल्या बेसिकली कंट्रीचं त्याला सगळे नाव देऊन टाकणार, राईट ना. प्रोसिजर वगैरे सगळं आपलं देऊन टाकायचं. आणि देन त्यानंतर ना, आता जर का इंडियाला त्या प्रोडक्ट वरून जर का काय त्या जर का रिसोर्सेस वरून एखादा प्रोडक्ट जर बनवायचं असेल तर परमिशन कोणाची घ्यायची? अमेरिकेची. बिकॉज ऑफ व्हॉट? त्याचा टॅग कोणाचा लागलाय, पेटंट कोणावरती आलेलं आहे? अमेरिकेला. बट त्याचा मेन रिसोर्सेस कुठून आहे? इंडियामधून. असे केसेस क्रिएट होतात. फॉर एक्झाम्पल जर त्याचं म्हटलं ना म्हणून, तर एक एक्झाम्पल देऊन टाकतो बघा. इंडियामध्ये मी तुम्हाला आता जस्ट दोन एक्झाम्पल दिले, कोणते की स्पेसिफिकली नीम आणि टर्मरिक. हे आपले ओरिजिन इंडियाचे आहेत, राईट ना. अजंता इंडिका, राईट ना. आणि टर्मरिक जर घ्यायचे म्हटलेत तर हे दोन्ही इंडियाचे रिसोर्सेस होते. बट घेतले कोणी माहितीये का, अमेरिकेने घेऊन गेलेत. आणि अमेरिकन काय केलं माहितीये का, त्याच्यावरती सगळे प्रोडक्शन करायला चालू केलं, राईट ना. पेटंट त्यांनी बेसिकली घेतलं सगळे, म्हणजे लिटरली सांगतो त्या टाइम पिरियडमध्ये इतकं, म्हणजे एक लास्ट मी म्हणन 10 to 20 इयर्सच्या अगोची बेसिकली सगळी प्रोसिजर मी तुम्हाला सांगतोय. त्यावेळी आपल्याला बेसिकली याचे पेटंट नव्हते. अमेरिका पाहिजे तसं बेसिकली यांचं प्रोडक्शन घ्यायला लागली होती, राईट ना. त्याच्या बदल्यात आपल्याला कसल्या प्रकारचा यूज किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काय असणार माहिती, कम्पेन्सेशन होत नव्हतं, राईट ना. सो कम्पेन्सेशन न करता ते मिसयूज करायला लागले. आणि देन त्यानंतर आपण ज्यावेळी याच्यावरती प्रोडक्शन घ्यायला लागलो, राईट ना. जस्ट लाईक तुम्ही बघा एक फेमस बेसिकली एक म्हणजे एक्झाम्पल आहे त्यांना बघा, विको टर्मरिक. तुम्हाला त्याच्यामध्ये काय असणार आहे, फेस वॉश बघायला भेटते. त्यानंतर काय असणार आहे की तुम्हाला म्हणजे काय असणार, क्रीम्स वगैरे बघायला भेटणार आहे, और टूथपेस्ट बेसिकली बघायला भेटणार आहेत. आता या टाईपचे जर का प्रोडक्शन घ्यायचे असेल तर त्याच्यामध्ये विको टर्मरिक, टर्मरिक त्याच्यामध्ये कंटेंट आहे ना. जर मला प्रोडक्शन घ्यायचं असेल इंडियामध्ये तर डेफिनेटली मला परमिशन कोण घ्यायची आहे, अमेरिकेची. बिकॉज त्या टर्मरिक वरती जो स्पेसिफिक माझा काय असणार, राईट, जो पेटंट असणार ते कोणाचं, त्यांचं आहे. आता देन त्यानंतर ना, आपल्या इंडियाचे द ग्रेटेस्ट बेसिकली म्हणू शकतो, एक बेसिकली सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं रघुनाथ माशेलकर. डॉक्टर रघुनाथ माशेलकर. तुम्ही जर का स्कूल लेवलला कधी जर का बुक रीड केले असते तर त्या बुक्स मध्ये ना बेसिकली असे, दहावीला होतं कोणत्या, मराठीच्या मध्ये
इंग्लिशमध्ये होतं का? तर त्यांच्यामध्ये बेसिकली हा का? बघा मग बेसिकली जे सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टचं मेन इतकं बडं कॉन्ट्रीब्युशन होतं बाळानो. युएसए बरोबर हे लिटरली वॉर आपलं चालू होतं, बायो पेटंटचं वॉर चालू होतं. या वॉर मध्ये त्यांनी अल्टिमेटली काय केलं माहिती का, टर्मरिकचं नीमचं जे बेसिकली राईट्स होते, पेटंट होते, जे फसवून कोण घेऊन गेलं होतं, अमेरिका घेऊन गेली होती. त्या अमेरिकाकडून कोणाकडून घेतले, आपल्याकडे परत आलेत, परत आपले घेतलेत. इथपर्यंतच थांबले नाहीत. तुम्हाला माहिती आहे का बाळांनो, आपल्याकडे बेसिकली नाही म्हटलं तर इंडियामध्ये राईसच्या किती व्हरायटी आहेत रे? तर तुम्ही शिकलेले आहेत ना, 2 लाख व्हरायटीज आहेत. त्यामध्ये एस्पेशली जर घ्यायच्या म्हटल्या तर बासमतीच्या किती आहेत? हा, 27 का 28? राईट. आता या 27 बेसिकली जे तुम्हाला बघायला भेटणार आहेत, या 27 म्हणजे इमॅजिन करा, आपण तर बेसिकली बासमती किती खाल्लेत काय माहिती. 27 काय तुकडा बासमती असतो, मोठा बासमती असतो, राईट ना, सुगंधी बासमती असतो आणि डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर या बासमतीचा विषय काय झाला ते सांगून देतो बघा आता. ही या कंट्रीनं काय केलं बघा. अमेरिकेनं बघा, इथं अमेरिका आहे, राईट ना, आणि इथं काय असणार आपल्या इंडिया येताना बघायला भेटणार आहे. बासमती ऍक्च्युली कोणाच्या मिळून माहिती आहे का, की आपल्या येताना बघायला भेटणार आहे. ओरिजिनल ब्रीड जे बघायला भेटणार कोणामध्ये, क्रॉपमध्ये, इंडियामध्ये. आता अमेरिकेने काय केलं बाळांनो माहिती आहे का, हे बासमती जी जी मेन व्हरायटी असणार ती कुठे घेऊन गेलेत, अमेरिकामध्ये घेऊन गेलेत. आणि अमेरिकामधली सेमी डॉर्फ व्हरायटी एक होती, राईट ना, सेमी डॉर्फ एक व्हरायटी होती कोणाची, स्पेशली राईसची. ती बेसिकली क्रॉस केली कोणाबरोबर, आपल्या बासमती बरोबर, आणि इथून काय केलं की पर्टिक्युलरली नवीन एक बासमतीची काय केलं माहितीये का, की पर्टिक्युलरली नवीन एक व्हरायटी फॉर्म केली. त्याला नाव काय दिलं माहितीये का, टॅक्समती. टॅक्समती काय केलं माहितीये का, याला नाव देऊन टाकले. ओके. आता टॅक्समध्ये केल्यानंतर ना, यांनी काय केलं माहितीये का, सगळी प्रोसिजर चेंज करून टाकली. म्हणजे काय केलं, की या बेसिकली टॅक्समेथीचं व्हरायटी जर मला राईसची घ्यायची असेल, तर त्यासाठी जे आपण प्रोसिजर करतो किंवा त्याच्यामध्ये न्यूट्रिशन लेवल जे वाढवायचे असते ना, त्या सगळ्या बेसिक बेसिक टेक्निक सगळ्या चेंज करून टाकल्यात. आणि त्यानंतर टॅक्समेथीचं काय केलं माहितीये का, ओव्हरऑल पेटंट आपल्या नावावरती घेतलं. राईट. देन त्यानंतर काय झालं, की ज्यावेळी आयडेंटिफिकेशन करायला लागलेत, बाय साहेब टॅक्समध्ये काय बासमतीची बहीण झाली का कोण झाली का कळण झालं, राईट ना. सो ज्यावेळी सायंटिस्टने, आपल्या इंडियन सायंटिस्टने ज्यावेळी आयडेंटिफाय केलं, की बाई बासमतीची बेसिकली काय केलं माहितीये का, मेन व्हरायटी त्यांच्या एक डॉर्फ, डॉर्फ म्हणजे समजते का बाळांनो, जे हा छोटा राईट ना. सो त्याच्यामध्ये न्यूट्रिशन लेवल पण कशी असणार आहे, कमी असणार आहे, राईट ना. तर अशा डॉर्फ व्हरायटी बरोबर काय केलं, मध्ये आपल्या डॉमिनंट व्हरायटीचं क्रॉस केल्यानंतर टॅक्समध्ये बनवलं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा बेसिकली सीड ग्रेन असणार तो पण मोठा भेटला, न्यूट्रिशनल लेवल पण चांगले भेटले, आणि क्वालिटी पण चांगली भेटली. सो याच्यामुळे काय झालं, की टॅक्समेथीचा त्याचा बेसिकली बिझनेस त्यांनी एकदम करोडो रुपयामध्ये चालू करायला लागला. आणि इंडियानं नंतर समजलं, की भाईसाहेब हे जे टॅक्समध्ये बनवतंय, हे आपल्या मेन ओरिजिन बासमती पासूनच आलेले आहेत. सो याचे ओरिजिनल राईट्स कोणाकडे पाहिजेत, आपल्याला पाहिजेत. फायनली ते पण राईट्स आपल्याला आलेत. हो, खरंच नशीबच म्हणायला पाहिजे. का इंडिया ह्या सगळ्या गोष्टी होत असताना झोपला होता, की आपली जे मेन रिसोर्सेस आहेत, ते रिसोर्सेस कोणतरी अदर कंट्री घेऊन चाललेले आहेत आणि त्याच्यामधून ते सगळं मिसयूज करायला चाललेले आहेत. नाव फायनली काय झालं बाळांनो, इथं एक पर्टिक्युलरली अमेंडमेंट, सेकंड अमेंडमेंट एक आलेलं आहे बघा. इन्साइड कंटेंट तुम्हाला देऊन टाकलेलं आहे, राईट ना. या सेकंड अमेंडमेंट मध्ये आपण काय केलं, की स्पेसिफिकली इथं पर्टिक्युलरली या सेकंड अमेंडमेंट मध्ये डिसाईड केलं, की जेव्हा कधी तुम्हाला पर्टिक्युलर काय करायचं, की नवीन जर का व्हरायटी काय करायच्या असतील, काही जर का तुम्हाला बनवायचे असतील, तर त्या केसेसमध्ये कंपल्सरी तुम्ही काय करायला पाहिजे, पर्टिक्युलरली येस, सेकंड अमेंडमेंट जे मेनली मेन्शन करून दिलेत, याच्यामध्ये एक बिल पास केलं. बिल पास असं केलं, की ज्यामध्ये जेव्हा कधी पर्टिक्युलर एखादा पर्सन काय करत असेल, की अशी काही बायोपॅरेसी जर करत असेल, राईट ना, तर त्याला पहिल्यांदा पकडायचा, राईट ना. सेकंड थिंग काय असणार आहे, तुम्ही जर का पर्टिक्युलर असं काय मॅनिप्युलेशन जर करत असाल किंवा कोणतं प्रोडक्शन किती घेत असाल, तर किंवा पर्टिक्युलर नवीन जर का तुम्ही व्हरायटी जर आयडेंटिफाय केली असेल, तर त्याच्यामध्ये नॅचरल आहे का बेसिकली ते आर्टिफिशियल आहे, सगळे सगळे बेसिकली आयडेंटिफिकेशन करण्याचं काम या सेकंड अमेंडमेंट मध्ये आलेत आणि नवीन नवीन रूल बनवून टाकले. जेव्हा यानंतर तुम्हाला जर का इथून रिसोर्सेस जर का घेऊन जायचं असेल, तर इंडियन गव्हर्नमेंटची परमिशन असली पाहिजे, तरच तुम्ही इथून ते घेऊ शकता. आणि घेऊन जात असताना पण बेसिकली त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे काय नाही हे सगळं रायटिंग मध्ये घेतलं जातं. इथं जर का तुमच्यामधून जर का तुम्ही ते प्रोडक्शन घेतलं आणि काय समजलं की बाबा याने काहीतरी घोटाळा केलाय, इमिजिएटली त्यांच्यावरती काय असणार आहे, लिगल ऍक्शन घेताना बघायला भेटणार आहेत. हे सेकंड अमेंडमेंटचं काय होतं, की त्याच्यामध्ये प्रोव्हिजन एक क्रिएट केली. प्रोव्हिजन म्हणजे कसं, रूल्स आणि रेग्युलेशन क्रिएट केले जातात, राईट ना. आणि त्या रूल्सलाच त्यांनी फॉलो करायला पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं जर का तुम्ही काय केलं, मग काय तुमचं पेटंट तर निघून जाणार आहे, तुमचे राईट्स पण निघून जाणार आहेत, आणि सेकंड थिंग काय असणार आहे, तुमच्यावरती बेसिकली लिगल ऍक्शन होताना बघायला भेटणार आहे.
सो हा कंटेंट त्याच्यामध्ये काय केलं की मेनली इन्क्लूड करून दिलेला आहे. दॅट्स इट. ही प्रॉपर्टी काय केलं की तुम्हाला बायो पॅरेसन बायो पेटंट मध्ये दिलं. सो बायो पेटंट काय असणार ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याची पायरेसी कशी केली जाणार, चोरलं कसं केलं जाणार आहे हे तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतोय. सो त्यातले काही वर्ड्स आपण समजून घ्या बघा. एनसाठी स्टेटमेंट आहेत म्हणून क्लिअर करून देतोय. बायो पॅरेसिस टर्म युज्ड काय असणार, रेफर टू यूज ऑफ काय असणार बायो रिसोर्सेस बाय मल्टीनॅशनल कंपनीज अँड काय असणार अदर ऑर्गनायझेशन विदाउट, हा वर्ड मॅटर करतोय बघा, विदाउट प्रॉपर ऑथरायझेशन. म्हणजे आपल्या इंडियावरती अमेरिकेचं काय ऑथरायझेशन नाहीये. ते येतं आणि काय पण घेऊन जाते असं नाही होणार आहे. त्यांना ऑथराईज आपण केलेलं नाहीये, राईट ना. ऑथराईज करताना जर कधी घेऊन जात असेल तर डेफिनेटली चुकीचं करतात. सेकंड कंडिशन काय सांगतात बघा, फ्रॉम द कंट्रीज अँड पीपल काय सांगतात कन्सर्न विदाउट कंपेन्सेटरी काय असणार आहे पेमेंट. बरं, इंडियामधून तुम्ही ते सगळं घेऊन चाललेलं आहे, बट इंडियाला त्याचं काय पेमेंट केलं का तुम्ही? नाही केलं. नाही केलं, काहीच नाही केलेलं. आजकाल लोक बघा काय करतात माहितीये का, की पर्टिक्युलरली बघा, एक स्पेसिफिक कंडिशन मध्ये जर घ्यायचं म्हटलं, आता मी तुम्हाला एक पॉईंट आपला म्हणजे जो ऑन गोइंग टॉपिक आहे तो सांगून देतो. आपल्या इंडियामध्ये सगळ्यात खतरनाक स्लम एरिया माहिती कुठे आहे? धारावी. आता धारावीचा एरिया अडाणी जे काही म्हणजे ग्रुप आहे त्यांच्या अंडर गेलेला आहे, राईट. आता तिथं जर का डिस्कस करायचं म्हटलं तर मुंबईचा सगळा सेंट्रलचा पार्ट आहे त्यांना बघायला भेटणार आहे आणि सगळ्यात वर्स्ट कंडिशन तिथे क्रिएट आहे, राईट ना. म्हणजे लिटरली आपल्याला इथून चालायला फिरायला कितीतरी जागा बघायला भेटते तिथं. दोन दोन घराच्या मधनं एवढीच जागा की एक माणूसच जाऊ शकेल, तो पण मिनिट जाताना बघायला भेटणार नाही. पाऊस जर आला, पाणी जर भरलं तर घरात पाणी सगळं गटर आता घुसतंय. एवढी कंडिशन बेकार आहे. आज जर एवढी माणसं राहताना बघायला भेटणार आहे की बास रे बास. आज सिच्युएशन अशी आहे की पर्टिक्युलर तो एरिया सगळा क्लीन करून तिथं बेसिकली नवीन बिल्डिंग्स बनवायचा सगळा प्लॅन झालेला आहे. पण आता मला सांगा, हा काय म्हणायचं मला? बोल 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 की तू. लिटरली, खरंच. म्हणजे मुंबईच्या त्या एरियामध्ये तुम्ही गेला का नाही, स्मेल आली की समजायचं धारावी आली. राईट ना, अशी कंडिशन आहे. सो अडाणी कंपनीने आता काय डिसाईड केलं की बाबा पर्टिक्युलरली या लोकांना पहिल्यांदा इथून जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, त्यांना कंपेन्सेटरी काहीतरी करावं लागेल ना. काय करावं लागणार आहे, त्यांना राहायला घर द्या पहिल्यांदा. त्यांना मेडिकल बेसिकली काय करा की फॅसिलिटीज अवेलेबल करून द्या. तिथली जी मुलं असतात त्यांच्यासाठी स्कूलसाठी बेसिकली अवेलेबिलिटी करून द्या. दिस इज नथिंग बट कंपेन्सेटरी कंडिशन आहे त्यांना बघायला भेटणार आहे. बट ही जर का जात नसेल, होत नसेल, तर डेफिनेटली अनऑथरायझेशन होणार आहे तिथं बघायला भेटणार आहे. लोकांना तिथून हाकलून त्यांना काय घरदार काय दिलं जाणार नाही. मग ही काय होतंय बाळून माहितीये का, की तिथं बेसिकली पायरेसी झाल्यासारखीच आहे जमिनीची. अरे सर नो, होते ना अशा काही केसेसमध्ये. पूर्वीच्या काळामध्ये असं होताना बघायला भेटत होतं. फॉर एक्झाम्पल कांतारामध्येच घ्या. अरे कांतारा पाहिलं ना, त्याच्यामध्ये पण तीच कंडिशन व्हायला लागली ना. ऍक्च्युली ती जमीन कोणाची होती? गाववाल्यांची होती, राईट ना. गाववाल्यांची होती. देन त्यानंतर काय झालं की त्याच्यावरती राईट जो होता तो गावाला भेटला होता, बट त्याच्यानंतर काय झालं की जो राजाचा पोरगा जो आला तो परत त्याच्याकडे मागायला लागला, पायरेसी करायला लागलेत. असे काही केसेस होतात रे बाळा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला त्याच्यामध्ये देतोय. बट जर का आपण त्यांना काही गोष्टी त्यांच्याकडून घेत असेल तर त्यांना कम्पेन्सेट करायला पाहिजे, राईट ना. ही प्रोसिजर आहे त्यांना बघायला भेटणार. असे खूप सारे मल्टिपल एक्झाम्पल आहेत. 19 तारखेला एक मूवी रिलीज होतोय बाळानो. अरे, अँटिसिपेटेड मूवी आहे बाळांनो. लय म्हणजे बेसिकली एकदम जबरदस्त आहे. अँटिसिपेटेड म्हणजे ज्याची आतुरतेने वाट बघणारे बेसिकली काय असतात, राईट ना, हॉलिवूडचा. अरे अवतार, ऍश अँड फायर. मी काय एक्झाम्पल देतोय नीट समजून घ्या. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस. पहिला मूवीच्या वेळी तुम्ही बघितला, पाहिला का नाही? तर राईट ना, पहिला जो मूवी बघितला त्याच्यामध्ये रिझन काय होतं रे? त्या मागचं रिझन काय? तो मूवीचा मेन कोर पार्ट तुम्ही पाहिला का कधी? त्याला व्यवस्थित त्या व्ह्यूने कधी पाहिलं का? ऍक्च्युली जो पॅन्डोरा नावाचा बेसिकली एक तुम्हाला प्लॅनेट और बेसिकली काय असणार रिजन बघायला भेटणार आहे. तिथं जे प्लांट होतं, राईट ना, इवा बेसिकली त्यांना मेनली मेन्शन केलं जात होतं. त्या प्लांटच्या अंडरग्राऊंड असा मेटल होता, त्या मेटलची बेसिकली जी म्हणजे व्हॅल्यू जर डिस्कस करायची म्हणते तर मिलियन्स अँड बिलियन्स मध्ये व्हॅल्यू होती म्हणून. 1 kg जर का तुम्ही जर का विकत जर असाल ना तर त्याच्यामध्ये काय भेटणार होतं तुम्हाला? तुम्हाला पर्टिक्युलर बिलियन रुपीज त्याच्यामध्ये भेटणार होते. आणि हे कोणाला समजलं होतं? अमेरिकन कंपनीजला. त्यांनी तिथे काय केलं? येस, ऑथरायझेशन करायचा प्रयत्न करत होता. ते लोक तिथे राहतात. नॅचरल रिसोर्सेस कोणाचा आहे? पॅन्डोराचा आहे. पॅन्डोरा तिथल्या लोकांचा आहे, नावी लोकांचा असणार आहे. बट त्याच्यावरती कोकोनाला अटॅक करायला लागून तिथून त्यांना हाकलायचा प्रयत्न करत होते. सेकंड कंडिशन मध्ये तुम्ही जर बघितलं का नाही तर सेकंड मूवीज मध्ये पण सेम कंडिशन क्रिएट झाली पायरेसीची. बिकॉज ऑफ व्हॉट? तिथं टुरकुन नावाचे बेसिकली जे तुम्हाला फिश बघायला भेटत होते, त्यांच्या ब्रेन जवळ बेसिकली काय होतं माहितीये का, की एक बस एक एक फ्लुइड होतं, एक लिक्विड होतं. त्या लिक्विड मध्ये इतकी पॉवर होती, जर का बेसिकली त्याचे मेडिसिन जर बनले तर त्या मेडिसिन आपले मेमरी पॉवर, आपलं एज, आपले डिफरंट डिफरंट टाईपचे डिसीजेस, इव्हन कॅन्सर लेवलचे डिसीज आपण ट्रीटमेंट आरामात करू शकतो.
इतकी पॉवर बेसिकली त्या छोट्याशा मध्ये होते. आणि लिटरली ती एक ज्यावेळी तुम्ही ते जर का प्रोसिजर बघितले ना बाळानो, तर त्या टुरकूनला बेसिकली मारलं जातं. त्यांच्या बेसिकली लिटरली हेडमध्ये काय केलं जातं, ड्रिल टाकले जात होते. आणि ते ड्रिलनं ते सगळं फ्लुइड बेसिकली एक्स्ट्रॅक्ट केलं जात होते. त्याला एक जरी म्हणजे ड्रॉप जरी भेटला ना, तरी त्या व्यक्तीला मिलियन्स अँड बिलियन्स रुपीजमध्ये एवढा पैसा भेटू शकत होता. आणि ते सगळं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये होतं. त्याला डायल्यूट करून मेडिसिन बनवून किती बेसिकली पैसे त्यांनी कमवले असतात. ही प्रोसिजर आहे. आता थर्ड मध्ये काय विषय आय डोंट नो, बट या दोन टॉपिक मध्ये बेसिकली काय झालं माहिती का तुम्हाला बघायला, पायरेसी आहे रे बाळांनो ही, बायोलॉजिकल रिसोर्सेसची कंटेंट मला त्याच्यामध्ये मेनली मेन्शन केले. आणि या दोन्ही केसेसमध्ये काय केलं माहितीये का, त्या नावी लोकांना या अमेरिकन कंपनी कसल्या प्रकारची काय करत कम्पेन्सेशन देत नव्हते. त्यांना एकतर जायचंच नव्हतं आणि कम्पेन्सेट पण होत होतं. कम्पेन्सेशन पण होत नव्हतं, ही कंडिशन तुम्ही समजू शकता. सो हे बघा, बायोलॉजी असं आहे. तुम्ही शिकायला लागला का नाही तर आजूबाजूला तुम्ही मूवीज बघताय वॉट जे काय असणार आहे राईट ना, त्याच्यामधून पण तुम्ही आयडेंटिफिकेशन करू शकता राईट ना. फर्दर बेसिकली तोच कंटेंट दिलाय. 2 लाख स्पेसेस तुमच्या राईसच्या इथे मेनली मेन्शन करून दिलेत. 27 तुम्हाला याच्यामध्ये कोणाच्या बघायला भेटणार आहे, बासमतीच्या. बट बासमतीची ही जी व्हरायटी असणार आहे राईट ना, अल्टिमेटली एक सेमी डॉर्फ व्हरायटी तुम्हाला इथं बेसिकली फर्दर न्यू व्हरायटी जी बनताना बघायला भेटणार आहे. कोणापासून असणार आहे, सेमी डॉर्फ व्हरायटी राईट ना. सो ट्रेडमार्क ऑफिस जे असणार युएसचं त्यांनी त्यांच्यामध्ये पेटंट घेतलं. बट ऍक्च्युली ते पेटंट घेत असताना त्यांनी आपल्याबरोबर कुठेतरी धोका केला होता. आपलीच बासमतीची ओरिजिनल व्हरायटी त्यांच्या सेमी डॉर्फ व्हरायटी बरोबर काय झालं होतं की बाळांनो, क्रॉस केली होती. सो हा टॉपिक माहित असायला पाहिजे. सिंपल सिंपल असणार आहे, जास्त काय याच्यामध्ये डिफिकल्ट नसणार आहे. सेमी डॉर्फ व्हरायटीचे नाव दिलेत ना, ते जर माहीत पडले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. न्यू व्हरायटी जी बनली, आता क्वेश्चन बनतील, न्यू व्हरायटीज फॉर्म्ड बाय द डॅश डॅश काय असणार आहे त्यांच्यामध्ये. त्यांचं जर टाकलं ची काय असणार आहे, बासमती आहे ना, आपली सेमी डॉर्फ स्टेटमेंट इनकरेक्ट बनताना बघायला भेटणार आहे. सेकंड मध्ये काय काय केलं हे तुम्हाला क्लिअर करून टाकलंय. लास्ट टॉपिक जो आपला होता बायो रेमिडिएशन, सिंपल साधी गोष्ट आहे बघा. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपण इथे काय घेऊ शकतो. तुम्ही जर बघत असाल की ज्या गल्फ कंट्रीज असतात, गल्फ कंट्री आर द फेमस फॉर डॅश डॅश प्रोडक्शन. ऑइल, क्रूड ऑइलचं प्रोडक्शन घेण्यासाठी गल्फ कंट्री. अरे तुमचे UAE कोण असतं रे ते, दुबई, सौदी अरेबिया जे बघायला भेटणार आहेत, किंवा तुमचे काय असणार अफगाणिस्तान, कझाकिस्तान या साईडला जर तुम्ही बघितलेत राईट ना, तुर्किस्तान असणार आहे किंवा पर्टिक्युलरली असे डिफरंट डिफरंट जे तुम्हाला कंट्रीज बघायला भेटणार आहेत. ह्या कंट्रीजचा बेसिकली प्रोडक्शन काय, ऑइल बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. आता हे ऑइल जर का बेसिकली आपल्याला आणायचं असेल येस ना, जे अरब कंट्री जे आहे त्यांना बघायला भेटणार आहे, तिथून जर का मला स्पेसिफिकली जर ऑइल आणायचं असेल तर डेफिनेटली समजा इकडे जर का इंडिया आहे राईट ना, आणि इथं काय असणार आहे माहिती आहे, अरब कंट्रीज आहे त्यांना बघायला भेटणार आहे. तर अरब कंट्रीमधून इंडियामध्ये जर का ऑइल आणायचं तर इथं एक बेसिकली सी असणार आहे, अरबी समुद्र राईट ना, तो तुम्हाला काय क्रॉस करायचा आहे. अरबी समुद्र येताना बघायला भेटणार आहे. आता इथून जे ऑइल आहे ना ते काय प्युअर फॉर्म मध्ये नसतं बाळांनो, कसं असतं क्रूड फॉर्म मध्ये असते राईट ना. क्रूड लेवलचं असणार एकदम ब्लॅक ब्लॅक कलरचं क्रूड, एकदम एकदम कसं असणार माहितीये का, ते त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं प्युरिफिकेशन काही काही नाही केलं, ते कुठं केलं जाणार आहे, इंडियामध्ये केलं जाणार आहे. सो घेऊन येत असताना समजा इथं जर काय एखादं क्रूज जर येत असेल राईट ना, मोठं असं जर का जहाज येत असणार आहे, त्या जहाजाच्या आत काय असणार आहे, असे त्यांचे बॅरल्स बेसिकली असे काय असणार आहेत येताना बघायला भेटणार आहेत. आता जर का हे क्रूज पुढे पुढे जायला लागलं आणि कधी कधी जर का कधी होतं, हे जे बॅलन्स असणार आहेत गॅलन्स अँड गॅलन्स मध्ये बेसिकली ते क्रूड ऑइल कॅरी करताना बघायला भेटणार आहे. समटाइम्स काय होतं बाळांनो, हे लीक होताना बघायला भेटणार आहे राईट ना. काय होणार आहे, लीक होणार आहे. आणि लीक जर झालं तर मला सांगा, ह्या ऑइलच्या म्हणजे काय, ऑइलची जी बेसिकली लेअर असणार आहे ती लिटरली आपल्या ह्या स्पेसिफिकली वॉटरच्या सरफेसवरती काय असणार आहे, असे पसरताना बघायला भेटणार आहे राईट ना. हे तर पुढे पुढे क्रूज चाललेले आहेत, बट याची जी सरफेसवरती काय असणार आहे, समुद्राच्या सरफेसवरती, सीच्या सरफेसवरती सगळे ऑइलची सरफेस येताना बघायला भेटणार आहे, एक लेअर बनताना बघायला भेटणार आहे. आणि असं नाही की स्पेसिफिकली एका रिजनमध्ये किलोमीटर पर्यंत, 10-10, 15-15, 20-20 किलोमीटर पर्यंत अशी सेम लेअर येताना बघायला भेटणार आहे. आता मला सांगा, अशी जर का ऑइलची लेअर जर का क्रिएट व्हायला लागली तर मला सांगा याच्यामुळे इश्यू काय क्रिएट होणार आहे. अॅक्वेटिक अॅनिमल्स मध्ये इनसाइडला सांगा, ऑक्सिजन डिझॉल्व्ह होणार आहे का रे, नाही होणार आहे. आणि जर का ऑक्सिजन डिझॉल्व्ह जर झालाच नाही तर इंटरनल अॅक्वेटिक सिस्टम जे असणार ते डिस्टर्ब होणार आहे. अॅक्वेटिक अॅनिमल्सला याच्यामध्ये इश्यू क्रिएट होताना बघायला, डेट कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. सो कुठं ना कुठेतरी हे बेसिकली जे एक वॉटर पोल्युशन झालेलं आहे बिकॉज ऑफ दॅट पोल्युटंट. इथं पोल्युटंट कोण बनला, आपला ऑइल बनलेला आहे, क्रूड ऑइल. हे जे पोल्युटंट असणार, या पोल्युटंटला बाय द हेल्प ऑफ बायोलॉजिकल कंपोनंटच्या मदतीनं ऍटमॉस्फिअर मधून रिमूव्ह करणं इज नथिंग बट बायोरिमिडिएशन. समजतं बायोरिमिडिएशनचं मिनिंग काय असणार आहे. पोल्युशन ज्या बेसिकली कंपाऊंडमुळे बनलेलं आहे, पोल्युटंटमुळे बनले, तर पोल्युटंटला ऍटमॉस्फिअरिक कंडिशन मध्ये रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण जस्ट काय म्हणतोय, बायोरिमिडिएशन असं मेनली मेन्शन करून गेले. सो ही जी ऑइलची प्रोसेस आहे, आता मला सांगा 1 किलोमीटर पर्यंत जे काही पसरलंय, तुम्ही झारी घेऊन गेला आणि गाळून थोडीशी बाहेर काढले, असे होणार आहे का.
राईट ना. कपडा जरा वरती टाकला, घरात जर का ऑइल कुठे सांडलं तर आपण काय टाकतो, कपडा टाकतो. कपडा बेसिकली काय असणार, सोक करून घेणार आहे सगळं ऑइल, त्यानंतर क्लीन करून घेतलं तर होऊन जाते. तिथे काय तुम्ही असं मस्तपैकी एकदम कपड्याचा एक लेअर बेस किलोमीटर पर्यंत टाकून देणार आहे का? राईट ना. असं साड्या घेतल्या तर राईट ना, गोळा केल्या तर म्हणजे बायांच्या एकदम जुन्या पुराण्या घेतल्या, गोळा केल्या आणि टाकून दिल्या राईट ना, त्याच्यावरती सगळं ऑइल आपलं चिपकलं निघून आलं, होणार आहे का तसं? नाही होणार आहे. सो प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही तितकं. सो आपण त्याच्यामध्ये काय केलं, की स्पेसिफिकली बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमचा यूज केला. त्याच्यामध्ये एक सिंपल साधं मेकॅनिझम परफॉर्म केलं होतं. काय केलं ते सांगून देतो बघा. एक ऑर्गॅनिझम आहे. ऑर्गॅनिझमचं काय होतं, सुडोमोनास पुट्रिडा नावाचं बेसिकली काय असणार आहे, ऑर्गॅनिझम होतं. आणि ऑर्गॅनिझम मध्ये काय केलं माहितीये का, की आपण एक पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये एक सिंथेटिक बेसिकली काय केलं माहितीये का, प्लाझ्मिड टाकून दिला. हा सिंथेटिक प्लाझ्मिड जो बनवला होता, कोणी बनवला होता? येस, त्या सायंटिस्टचं नाव आहे इथं मेनली मेन्शन करून दिले, डॉक्टर आनंद मोहन चक्रबोर्ती. चक्रबोर्ती, राईट ना. चक्रबोर्ती सांगा कुठून बिलॉंग करत असणार आहे? बेंगॉल, राईट ना. चक्रवर्ती तर हे बेसिकली तुम्हाला बघायला भेटणार आहेत. सो यांनी काय केलं बाळांनो माहिती आहे का, की स्पेसिफिकली असा एक प्लाझमिड बनवला आणि त्या प्लाझमिडमध्ये डिझायरेबल जीन टाकून दिलेत. सो डिझायरेबल जीन पहिले कोणते टाकलेत? येस ना. OCT, ऑक्टेन, और इव्हन काय असणार आहे, झायलिन, और इव्हन काय असणार आहे, कॅम्पर. कॅम्पर इथे टाकून दिला. और काय टाकले, नॅप्थॅलिन. नॅप्थॅलिन अशा टाईपचे काय केलेत माहिती आहे का, की स्पेसिफिकली जीन टाकून दिल्यात. आता ह्या ज्या बेसिकली डिझायरेबल जीन असणार आहेत ना, ह्या डिझायरेबल जीन काय करतात, की जे ऑइलची लेअर असणार आहे ना, त्याला रिमूव्ह करण्यासाठी युजफुल होतात. राईट ना. सो बॅक्टेरिया घेतला, बॅक्टेरियामध्ये डिझायरेबल जीन टाकून दिली बाय द हेल्प ऑफ दिस प्लाझमिड. आणि प्लाझमिड ज्यावेळी बेसिकली बॅक्टेरियामध्ये टाकला, तो बॅक्टेरिया आपण ज्यावेळी ह्या ऑइलच्या सरफेसवरती टाकून दिला, हळूहळू त्या ऑइलची जी लेअर होती लिटरली डिग्रेडेड व्हायला लागली होती. हळूहळू हा सरफेस एरिया एकदम क्लीन व्हायला लागला. राईट ना. दिस इज द यूज ऑफ काय असणार आहे, पर्टिक्युलरली बायोटेक्नॉलॉजी. इने काय असणार आहे, बायोरेमिडिएशन प्रोसेसमध्ये आपण डिस्कस केलं. ठीक आहे ना. सो एक बेसिक पॉईंट्स आहेत. तुम्हाला यांच्यामध्ये कोणी डिटेलमध्ये विचारलं जात नाही, बट आतून सांगून देतो, एनसीईआरटी मध्ये पण हा कंटेंट दिलेला नाहीये. बट पीवायक्यू याच्यावरती होता. पीवायक्यू कोणत्या बाबत होता, की स्पेसिफिकली बायोरिमिडिएशन मध्ये कोणत्या ऑर्गॅनिझमचा तुम्ही काय केला, की यूज केला होता. राईट ना. तर ऑर्गॅनिझमचं नाव पहिले काय असणार, सुडोमोनास. और त्याला तुम्ही काय म्हणा, ऑइल इटिंग बर्ग और सुपर बग एवढे देण्यात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सायंटिस्ट बद्दल जर सांगायचं म्हटलं तर आता सांगत होतो, टेन्थ मध्ये या सायंटिस्टचे बेसिकली रेफरन्स आहे बाळांनो. टेन्थ मध्ये यांच्याबद्दल मेनली मेन्शन केले बायोरेमिडिएशन्स बद्दल. तुम्ही जर का टेनचं काय आठवत असेल तर बघा, तुम्ही त्याला चेकआउट करू शकता. राईट ना. दिस इज अ काय असणार आहे, अल्टिमेट यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. राईट. इथं आपला टॉपिक काय केला, की संपलेला आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? ऍप्लिकेशन टॉपिक समजलाय? यामध्ये कोणाला काय डाऊट आले का बाळांनो? एनसाठी समजले आतापर्यंत जे टीचिंग केलेली आहे का, त्याच्यामध्ये काय डाऊट आले अजून? सो कोणाला काय डाऊट असतील तर विचारू शकता. येस. आपण इथं थांबतोय. एक चॅप्टर बाकी राहिलेला आहे, मंडे पासून चालू करू मला वाटतंय. राईट ना. मंडे पासून जरी चालू केलं तरी मंथच्या एंड पर्यंत आरामात चॅप्टर संपून जाईल तुमचा. काय प्रॉब्लेम नाही. हा. ठीक आहे. कुठले ऍप्लिकेशनची? हा, बट देन त्यानंतर पॅरेंट्स आलेत ना. पॅरेंट्स टीचर्स मीटिंग चालू होती, त्याच्यामध्ये सगळं बिझी बिझी बिझी, डाऊट्स पोरांच्या बाजूला. हो ग बाई, मी ऐकलं. बट मलाही म्हणायचं होतं, की त्यावेळी काय झालं, पॅरेंट्स टीचर्स मीटिंग मध्ये बिझी झाल्यानंतर ना राहून गेलं बघा. सो ठीक आहे. कोण आहे आपला हा पैलवान? रॉनी. बायोलॉजी.
ठीक आहे. होऊन जाईल आज. भेटून जाईल तुम्हाला. त्याला तर मार्क करून ठेवले. वरती ते बघते पोरग. शेअर करेल बघा तुम्हाला. ओके. चलेगा. मंडे के दिन देखेंगे नेक्स्ट चॅप्टर एनिमल किंगडम. आणि माझं सिंपल असं म्हणणं आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्यावरती ते डिपेंड करते. कॉकरोच टीचिंग करायचं नाही टीचिंग करायचं, इट्स युअर ओन चॉईस. जर का तुम्हाला वाटत असेल लास्ट इयरचा एक्सपिरियन्स आहे, कॉकरोचवरती एक सिंगल क्वेश्चन नव्हता, राईट? बिकॉज इथं करेक्शन त्यांनी करून ठेवलेलं असणार आहे. राईट ना? सो कॉकरोच याच्यामध्ये टीचिंग केलेला जात म्हणजे लास्ट टाइम तर मी टीचिंग केलेला. बट यावर्षी जर का तुम्हाला हवं असेल तर माझ्याकडे कंटेंट ॲज इट इज जर घ्यायचं म्हटलं तर पीपीटीज आहेत. सेकंड थिंग काय असणार, ओल्ड एनसीटीचा कंटेंट असणार आहे, त्याला जरी आपण व्यवस्थित अंडरस्टँड करून घेतला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बट मी पुन्हा एकदा सांगू देतो, तुम्ही कॉकरोच काय करता माहिती आहे, मी तुम्हाला शिकवतो कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतात, पण तुम्ही प्रॅक्टिस नाही करत आहे. आणि ॲज युज्युअल तुम्ही काय एक्झामला ज्यावेळी एफ एल चालू होती कॉकरोचची क्वेश्चन काय तुम्ही मिसच करत असता. राईट ना? तो जर का शिकणार असाल तर त्याला सिरियसली सिन्सिअरली जरा काय करा माहिती आहे, व्यवस्थित शिकून घ्या. मिस काय करू नका, माझं सिंपल असं म्हणणं आहे मग. राईट ना? जसे आपण पर्टिक्युलरली फ्रॉकची पहिल्यांदा काय केलं की मॉर्फॉलॉजी, हॅबिट्स अँड हॅबिटॅट्स सायंटिफिक क्लासिफिकेशन स्टडी केलं, त्यानंतर त्याची मॉर्फॉलॉजी स्टडी केली, मग अॅनाटॉमी स्टडी केली. सिमिलर केसमध्ये कॉकरोचमध्ये पण ते सगळ्या गोष्टी घडणार आहेत. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे बिकॉज ऑफ वॉट सेगमेंट्समुळे. राईट ना? मल्टिपल सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, त्या सेगमेंट्समध्ये त्यांची कोणत्या सेगमेंटमध्ये कोणते सिस्टम प्रेझेंट आहे हे माहित असायला पाहिजे, बस बाकी वेगळं काही नसणार आहे. ठीक आहे. So तो टॉपिक आपण तसा घेऊ शकतो. सो इट्स युअर चॉईस. हो. प्राण्यांची तिकडे पायरेसी केली जाते का बरं, तू कुठं पहिलेस का असं काय? बाहेर चोरी तर बेसिकली का कोणाची होत नाही, होते ते की बाबा. का नाही होणार आहेत? हे बघ, काही केसेसमध्ये कसं माहितीये का, लिगली होते, काही इलिगली होताना बघायला भेटणार आहे. चोरी तर काय प्राण्यांची काय, नको ते लोकांची चोरी होते बाबा. हा. तुम्ही बघता ना एवढे माफिया लोक वगैरे असतात, एस कंटेनर भरून मध्ये भरून काय काय घेऊन जात असत, तुम्हाला काय सांगायची वेगळी गरज नाही. राईट ना? खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत होत असतात. राईट ना? जायचं आणि तिकडं बेसिकली मग काय वेगळाच विषय असतो त्यांचा. ठीक आहे. चालेल.